सावनेर मतदारसंघामध्ये मात्र अजित पवार गटाचं पारड जड असल्याचं दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत ते आपण बघतोय। अनुजा सुनील केदार काँग्रेसकडून निवडणूक लढतायत, तर संभाव्य आमदार म्हणून काँग्रेसच्या अनुजा सुनील केदारांच्या पत्नी आपला गड राखणार असल्याचं दिसतंय। सावनेरमध्ये अनुजा केदार या संभाव्य आमदार आहेत, तर त्यांच्या पुढे भाजपनं आशिष देशमुख यांचं आव्हान उभं केलं होतं। आशिष देशमुखांना मात्र इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो। आशिष देशमुख यांच्या विरोधात सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार यांनी एक कडवं आव्हान उभं केलं होतं। सावनेरवासियांनी मात्र सुनील केदारांच्या पत्नीला इथं बहुमत दिलेलं आहे। त्यांना या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य देणार असल्याचं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून अनुजा सुनील केदार यांच्या नावाला पसंती मिळत असल्याचं दिसतंय। आशिष देशमुख जे आहेत ते इथं मात्र पराभूत होतील असं पाहायला मिळतंय। सावनेरवासीय जे आहेत ते सुनील केदार यांच्या पाठीशी आहेत। सुनील केदारांनी सावनेरसाठी म्हणून आपल्याला माहिती आहे ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंशी देखील मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन बातचीत केली होती, मंथन केली होती आणि अखेर या मतदारसंघामध्ये काँग्रेसनं तिकीट घेतलं। अर्थातच बंडखोरी देखील झाली, परंतु तरी देखील अनुजा सुनील केदार इथून निवडून येऊ शकतात, संभाव्य आमदार असू शकतात असं दिसतंय। तर आपण पाहतोय की काँग्रेसच्या अनुजा सुनील केदार या इथल्या संभाव्य आमदार आहेत। नेमकं यांची काय कारण आहेत आपण पाहतोय। सुनील केदारांचा इथे स्ट्रॉंग होल्ड या मतदारसंघावरती आहे आणि त्याचाच फायदा त्यांच्या पत्नीला झालाय का, थेट जाणून घेऊयात याची कारण आमच्या प्रतिनिधींकडून। तर पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मतदारसंघ जर पाहिला तर हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे। मात्र या ठिकाणी जे निवडून येणारी जी शक्यता आहे, संभाव्यता जरी सुनील केदार याची असली तरी भाजपही या ठिकाणी चांगल्या लढतीत राहिलेली आहे। चांगली फाईट या ठिकाणी झाली आहे, टफ फाईट झाली आहे। त्यामुळे एकंदरीतचा निकाल सांगताना हा 23 तारखेलाच खरा निकाल जो आहे तो कळू शकेल। मात्र सुनील केदार यांची जर बाजू पाहिली तर सुनील केदार हे गेल्या 5 टर्म पासून तिथे आमदार म्हणून काम केलं आहे, माजी मंत्री राहिलेला आहे। त्यांची भक्कम जर बाजू पाहिली तर त्यांनी जे आहे ग्रामीण भागामध्ये त्यांचं वर्चस्व जे आहे ते स्ट्रॉंग राहिलेलं आहे। ग्रामीण भागातील पंचायत समिती असो, ग्रामपंचायती असो का इतर काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असो त्यांच्यावर जो आहे त्याच्यावर पाठबळ राहिलेला आहे। 5 वर्ष मतदारसंघाचा आमदार म्हटल्या म्हणजे त्यामुळे त्यांचं नेटवर्क आहे, होम टू होम त्यांचा संपर्क कॉन्टॅक्ट हा सुद्धा आहे। तेच भाजपचे आशिष जे देशमुख आहे त्यांना ऐन वेळी जे आहे काटोलमध्ये उतरणार होते, पण त्यांना जे आहे सावनेरमध्ये उतरवलं। मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी तयारी केली होती। सुनील केदार यांच्यावर जे घोटाळ्याचे आरोप लागले होते त्याचा फटका सुनील केदार यांना बसू शकतो। भाजपने यावेळी जोरदार तयारी केली होती। कुठेतरी ज्या सावनेर मतदारसंघामध्ये सुनील केदार यांची गुंडागर्दी आहे ती मोडीत करण्यासाठी आशिष देशमुख यांना जे आहे रिंगणात उतरवलं होतं। मात्र सुनील केदारच्या पाठीमागे असणारा जो ग्रामीण वर्ग आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे त्यांना पाठबळ होऊ शकतात। तर तेच भाजपची जे भक्कम ताकद असलेली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजपचं त्या ठिकाणी असलेलं नेटवर्क असो, हे कुठंतरी आशिष देशमुख यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतात। एकंदर या ठिकाणी ज्या अनुजा केदार यांना रिंगणात उतरवल्यामुळे कुठंतरी सिंपती सुद्धा मिळू शकते, तर बँक घोटाळ्याचा फटका सुद्धा त्यांना जो आहे बसू शकतो। मात्र या ठिकाणी संभाव्य शक्यता काही व्यक्त केली असली तरी निकाल हा टफ झालेला आहे। तितकंच महत्त्वाचं आहे। थोडं तुम्हाला थांबवतोय।